बातमी हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणी। या प्रकरणी संशयित आरोपी राजू बोचे याला अटक केली आहे। नागपूरच्या रवी भवनातून त्याला अटक करण्यात आली आहे। सदर पोलिसांची ही कारवाई आहे। लवकरच अकोट इथं त्याला आणलं जाणार आहे। काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणातील मोठी घडामोड ही समोर आली आहे। काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारीला जीवघेणा हल्ला झाला होता आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। या हत्याकांडातील संशयित आरोपी असलेले राजू बोचे यांना नागपूर येथील रवी भवन येथून सदर पोलिसांनी अटक केली आहे। अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। वर्षा, पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। आणखी काही धागेदोरे हे पोलिसांच्या हाती लागलेत? जगदीश हिदायत पटेल यांच्यावर जे आहे त्यांच्या मोहाळा गावात मशिदीमध्ये हा जीवघेणा हल्ला जो आहे तो 6 जानेवारी रोजी केला होता आणि 7 जानेवारी रोजी जो आहे त्यांच्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला होता। या हत्येच्या कटाच्या आरोपाखाली जे आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा, काँग्रेसचे नेते संजय बोडखे आणि राजू बोचे यांच्यावर जे आहे अकोट पोलीस ठाण्यात जे आहे गुन्हे दाखल झाले होते आणि त्या दिवसापासून हे तीनही आरोपी फरार होते। काल जे आहे रवी भवनात राजू बोचे जे आहे जेवणासाठी गेले होते आणि अकोटचेच काही कार्यकर्ते जे आहेत ते तिथे जेवणासाठी आले होते। त्या कार्यकर्त्यांनी राजू बोचे यांना ओळखलं आणि लगेच पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्या झटापटीमध्ये जे आहे राजू बोचे पळण्याच्या तयारीत होते। मात्र त्या कार्यकर्त्यामध्ये आणि राजू बोचे यांच्यामध्ये झटापट झाली आणि जे उपस्थित नागरिक होते त्यांनी लगेच नागपूर पोलीस ठाण्यात जे आहे फोन केला आणि तातडीने नागपूर पोलिसांचं एक पथक जे आहे त्या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्यांना लगेच अकोट ग्रामीण पोलिसांना ते कळवण्यात आले। अकोट ग्रामीणचे पोलीस जे आहे नक्कीच तर त्याला आता अटक केलेली आहे आणि आता पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतील। सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।